सर करा सुरू. ओके, थँक्यू सर. थँक्यू साळवे सर. आजच्या मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनुषंगानं या ठिकाणी सुरू असलेल्या आपल्या या इंग्रजी विषयाच्या तासिकेमध्ये उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण, आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत असणारे सर्व अधिकारी वर्ग, सर्व पालक वर्ग, सर्व शिक्षक वर्ग, त्याचबरोबर सर्व तुम्ही आमचे लाडके विद्यार्थी बालमित्रांनो, मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मी अनंत यशवंत सलालकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुतगिरणी, उपाध्यापक, पंचायत समिती श्रीरामपूर, जिल्हा परिषद अहिल्यानगर. आजच्या इंग्रजी विषयाच्या तासिकेमध्ये आपण जो घटक बघणार आहोत तो आपल्याला अतिशय म्हणजे जवळीक असणारा किंवा तो आपल्या शरीराच्या संबंधाने आहे. आणि आपल्या शरीराच्या संबंधाने म्हणजे आपल्या शरीराच्या संबंधाने आहे, जो आपण दररोज अनुभवत असतो, ज्याचा आपण लाभ घेत असतो. तो प्रत्येक भाग, जो प्रत्येक घटक आहे त्याचा आपण उपयोग करत असतो. तर आजच्या तासिकेमध्ये आपण घेणारा जो घटक आहे तो आहे बॉडी पार्ट्स. आता बॉडी पार्ट्स, बॉडी म्हणजे शरीर आणि पार्ट्स म्हणजे अवयव. आपल्या शरीराचे अवयव यांची माहिती आपल्याला असावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा घटक आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किंवा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या ठिकाणी ऍड करण्यात आलेला आहे किंवा त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आज आपण हा जो घटक बघणार आहोत हा इंग्रजी विषयांतर्गत असून बॉडी पार्ट्स हा घटक आपण या ठिकाणी या तासिकेला बघणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे शिष्यवृत्ती परीक्षा आता चौथ्या इयत्तेलाच आहे आणि 5वी इयत्तेला किंवा 4थी इयत्तेला ज्यावेळेस शिष्यवृत्ती परीक्षा आहे, आता 5वी इयत्तेची या वर्षीपासून 4थी इयत्तेला आहे. तर 4थ्या इयत्तेमध्ये ही शिष्यवृत्ती परीक्षा असताना पेपर 2 मध्ये इंग्रजी हा घटक असून पेपर 2, पेपर 1 चे विषय आहेत मराठी आणि गणित. मराठी आहे 25 प्रश्न, 50 प्रश्न गणिताला, 75 प्रश्न, 150 गुण. दुसऱ्या पेपरमध्ये 25 प्रश्न इंग्रजीचे, 50 प्रश्न बुद्धिमत्तेचे, असे एकूण 75 प्रश्न, 150 गुण. असा जो दुसरा पेपर आहे 150 गुणांचा, ज्याच्यामध्ये 75 प्रश्न असणार आहेत, त्यामध्ये 25 प्रश्न इंग्रजीचे असणार आहेत. आणि त्या इंग्रजीमध्ये एक महत्वाचा घटक, साधारणपणे 2 प्रश्न, 1 किंवा 2 प्रश्न हे आपल्याला बॉडी पार्ट्स वर विचारले जाणार आहेत किंवा असणार आहेत. तर आता याच्यामध्ये अत्यंत सोपा घटक, आपल्याला खात्रीशीर मार्क मिळवून देणारा घटक, जो आपल्या नियमित वापरात आहे किंवा आपल्या नियमित संदर्भात आहे असा घटक म्हणजे बॉडी पार्ट्स. आता बॉडी पार्ट्स आपल्याला साधारणपणे सर्व बॉडी पार्ट्सचे नाव माहिती असतात, त्यांचे कार्य माहिती असतात, परंतु परीक्षेला आपली गफलत काय होते की गडबडीमध्ये प्रश्न कधी कधी न वाचता आपण त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी प्रश्नाचा अर्थ आपल्याला समजत नाही, कधी कधी प्रश्न सोडवताना घाई असते, त्या गडबडीमध्ये चूक होते. त्यामुळे हा घटक अत्यंत सोपा आहे, खात्रीशीर मार्क्स मिळवून देणार आहे. म्हणून कोणीही यामध्ये गडबड न करता शांततेने विचार करून जर हा प्रश्न सोडवला, एकतर कमी वेळात सुटणारा प्रश्न आणि एकदम म्हणजे अचूक सुटणारा प्रश्न असा आहे. हा घटक अत्यंत सोपा आहे, सर्वांनी काळजीपूर्वक या तासिकेमध्ये सहभागी व्हावं. शंका आपण शेवटी घेऊ, त्यापूर्वी आपण हा घटक या ठिकाणी विस्तृत स्वरूपामध्ये समजून घेऊया. घटक समजून घेत असताना आपण आपल्या साधारणपणे असं अपेक्षित आहे की तुमच्या समोर पण एक बॉडी पार्टचा चार्ट असावा. जो घटक आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याचा एक चार्ट आपल्या समोर असावा. नसेल तर आपल्या या ठिकाणी स्क्रीनवर आहे, परंतु स्क्रीनचा समजा काही ठिकाणी ती व्यवस्थितच दिसेल किंवा असं कमी जास्त होऊ शकतं, म्हणून एक चार्ट आपल्या समोर असलेला कधी पण चांगला. हरकत नाही, तासिकेनंतर पण तुम्ही त्या चार्ट मधून सगळे बॉडी पार्ट्स एकदा वाचून घेऊ शकता, त्यांचं कार्य बघू शकता. तर आपण आज या तासिकेला या ठिकाणी सुरू करणार आहोत. सर्वप्रथम पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी तासिकेमध्ये मनपूर्वक स्वागत. पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभागातर्फे स्वागत. आणि या ठिकाणी या तासिकेला मी या ठिकाणी सुरुवात करत आहे. आजच्या तासिकेचा घटक आहे बॉडी पार्ट्स. बॉडी पार्ट्स म्हणजे शरीरातील अवयव. आता मानवी शरीराचे जे अवयव आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण हेड टू फीट म्हणजे पायापासून आपलं डोक्यापासून पायापर्यंत या ठिकाणी आपण वरून खालच्या क्रमाने किंवा वरपासून खालीपर्यंत जे अवयव आहेत ते क्रमाने जाणार आहोत. त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्वप्रथम पहिला अवयव आहे आपले हेअर्स. जे हेअर्स, आता हेअर्स हा हेडचा एक भाग आहे, बरोबर. तर हेअर्स हे हेअर्स आणि
ऍक्च्युली हेड हे सगळं पूर्ण जे आपले डोक्याचे जे सगळे अवयव हे मिळून हेड तयार होतं. मग त्या पूर्ण अवयवांना मिळून हेड म्हणतात. तर हेडचा एक भाग म्हणजे हेअर्स. म्हणजे हेअर्स म्हणजे आपले केस. त्यानंतर दुसरा, सगळे अवयव बनवून, डोक्याचे सर्व अवयव बनवून जे डोकं आपलं बनतं किंवा डोकं हा जो अवयव आहे आपला, त्याला आपण हेड असे म्हणतो. हेड, HEAD, हेड. त्याच्यामध्ये असणारे हेअर्स, त्याचा आपल्याला त्याच्यानंतर दुसरा असणारे अवयव इयर्स. इयर्स म्हणजे कान. आता कानांचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? टू हिअर, म्हणजे ऐकण्यासाठी. इयर्सचा यूज ऑफ इयर्स इज टू हिअर. कोणताही आवाज आपल्याला ऐकण्यासाठी इयर्सचा फायदा होतो. त्याच्यानंतर दुसरा अवयव त्याच्या जवळच असणारा आईज. आपल्याला सर्वांना माहिती आहे, अत्यंत नाजूक आणि महत्वाचा अवयव आईज. देर आर 2 आईज टू इच अँड एव्हरी ह्युमन बिईंग. प्रत्येक मानवाला लाईट गेल्यामुळे प्रत्येक मानवाला बघण्यासाठी आपल्याला डोळ्यांची गरज असते. आणि जे हा एक महत्वाचा आणि नाजूक अवयव आपल्या शरीरामध्ये आहे, त्याला आपण आईज असे म्हणतो. आईचा उपयोग बघण्यासाठी होतो. वी यूज आईज और वी युटिलाइज आईज टू सी. आपल्याला बघण्यासाठी, कोणतीही गोष्ट बघण्यासाठी आपल्याला डोळ्यांचा उपयोग होत असतो. म्हणजे याचं मेन फंक्शन आहे वॉचिंग किंवा टू सी. त्यानंतर तिसरा अवयव आहे नोज. नोज हा अवयव अतिशय महत्वाचा आहे, कारण आपली श्वसन क्रिया ही नाकावाटे चालू असते. आपल्याला माहिती आहे, साधारण आपण 1 ते 1.5 मिनिट आपला श्वसन क्रिया आपण थांबवून धरू शकतो. पण त्यानंतर आपल्याला शरीराला जर ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर आपलं जीवित राहणं शक्य नाही. म्हणजे नोज हा एक अत्यंत महत्वाचा अवयव आहे. प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये नोज हा एक महत्वाचा अवयव आहे. नाकावाटे आपण श्वसन क्रिया करतो, त्याला रेस्पिरेशन म्हणतात. We use nose or the function of nose is to help respiration. ज्याने आपण रेस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छवास. श्वास म्हणजे ऑक्सिजन आत घेणे, उच्छवास म्हणजे आपण जे अनावश्यक वायू, उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड, ते बाहेर टाकणे. म्हणजे ही श्वसनाची जी क्रिया आहे ती नाकावाटे चालते, त्याला आपण रेस्पिरेशन असं म्हणतो. मग नाकावाटे आणखीन काय, आपण श्वास तर घेतोच, आपल्याला वास पण येतो. म्हणजे आपल्याला स्मेल, टू आयडेंटिफाय स्मेल. तो स्मेल कशाचा आहे, म्हणजे तो वास कशाचा आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी, हे ओळखण्यासाठी आपल्याला नाकाचा उपयोग. म्हणजे नाक हा एक आपलं महत्वाचा अवयव आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये नोज असं म्हणतो. NOSE, नोज. त्याला 2 नाकपुड्या असतात, नोज. त्यानंतर आईचं स्पेलिंग आपण बघितला, आईज हा अवयव बघितला, EYE म्हणजे आय म्हणजे एक डोळा, EYES आईज, कारण आपल्या शरीरामध्ये 2 डोळे असतात, म्हणून आईज आणि क्वचन 2 डोळे. एक वचन आय आणि एक वचन आईज. डोळ्यांचं काम आहे पाहणे. आपल्याला साधारणपणे 83% ज्ञान हे आपल्याला दृश्य गोष्टींमधून मिळतं किंवा डोळ्यांच्या माध्यमातून मिळतं. म्हणून आईज हे महत्वाचे आहेत. नोज आपल्या श्वसन क्रिया आणि वास या 2 गोष्टींसाठी आपल्याला नोजची आवश्यकता असते. नोज, नाक हा एक महत्वाचा अवयव आहे. त्यानंतर माउथ. आता माउथ मध्ये पहा, माउथ मध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट्स आहेत. उदाहरणार्थ माउथचा हा समोरचा जो लालसर भाग तुम्हाला दिसतोय, त्याला आपण काय म्हणतो? लिप्स, ओठ. त्या ओठांचं एक विशिष्ट कार्य, ओठ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारी माउथ म्हणजे त्याच्या तोंडामध्ये असणारी, त्याला आपण तोंड म्हणतो मराठीमध्ये, तोंडामध्ये असणारी जीभ, तिला आपण इंग्रजीमध्ये टंग म्हणतो. मग ती जीभ ती पण महत्वाची आहे. ती कोणत्या कार्यासाठी महत्वाची आहे, तर बोलण्यासाठी आपल्याला जिभेचा वापर, म्हणजे टंग टू टॉक. टंग हेल्प्स अस टू टॉक, कारण जिभेशिवाय आपण बोलू शकत नाही. जीभ आपल्याला बोलण्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या आपल्या जी जेवणाची क्रिया वगैरे आहे त्यामध्ये पण आवश्यक आहे. म्हणजे माउथ मध्ये लिप्स, त्याच्यामध्ये तोंडामध्ये असणारे टंग, त्याच्यानंतर तोंडामध्ये असणारे टीथ्स. आता आपल्याकडे एक टीथ असतो का? नाही, अनेक असतात, म्हणून त्याला आपण टूथ म्हणतो. तर बघा, आतमध्ये असणारे दात आपण टूथ म्हणतो. तर ते दात सुद्धा आपल्या जेवणाच्या किंवा पचनाच्या क्रियेमध्ये महत्वाचे आहे, पचन संस्थेचा एक भाग आहे. तर आतमध्ये असणारे दात, टूथ, त्याच्यानंतर असणारे टंग, असणारे लिप्स, हा आपल्या तोंडाचा भाग आहे.
आणि प्रत्येकाचं कार्य हे महत्वाचं आहे, त्या ठिकाणी आवश्यक. त्यानंतर म्हणजे आपल्याला तोंडामध्ये 3 अवयव, लिप्स एक साधारणपणे लिप्स, त्याच्यानंतर आतमध्ये असणारे टूथ आणि असणारे टंग, हे 3 अवयव महत्वाचे आहेत. त्यानंतर साधारण आपल्या तोंडाचे किंवा जे मुख्य आपण जे आपले ओठ आहेत त्याच्या दोन्ही बाजूला असणारे, याला काय म्हणतो आपण? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? हा, आपण गाल म्हणतो. याला आपण काय म्हणतो? गाल म्हणतो. तर गालला आपण चीक म्हणतो इंग्रजीमध्ये, चिक्स. CHICKS, चिक्स. चिक्स म्हणजे गाल. यानंतर या ठिकाणी आपलं डोकं आणि आपलं धड यांना जोडणारा भाग म्हणजे नेक. नेक म्हणजे मान, आपली मान. आपल्याला डोकं, आपल्याला साधारण आपण 180 अंशामध्ये म्हणजे साधारण आपण उजवीकडे आणि डावीकडे बऱ्यापैकी आपलं डोकं वळू शकतो. त्याचं कारण आहे आपली असणारी मान. मग या ठिकाणी आपलं डोकं आणि आपलं धड यांना जोडणारा भाग म्हणजे आपली असणारी मान. तर या ठिकाणी तिला आपण नेक असं म्हणतो. यानंतर पुढचा एक महत्वाचा अवयव आहे. त्यानंतर महत्वाचा अवयव आहे नेक झाल्यानंतर शोल्डर, ज्यांना आपण मराठीमध्ये खांदे म्हणतो. तर खांद्यांचा आपल्याला काम करत असताना खांद्यांचा उपयोग होतो मोठ्या प्रमाणात. खांदे त्याला आपण शोल्डर्स असे म्हणतो. एक शोल्डर, दोन खांदे साधारणपणे. त्यानंतर असणारा आपला, आता आपली जी हे धड आहे म्हणजे जी बॉडी आहे, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला भाग म्हणजे चेस्ट. चेस्ट म्हणजे छाती. चेस्ट म्हणजे छाती, CHEST, चेस्ट. जेव्हा आपला श्वास चालू असतो तेव्हा आपली छाती म्हणजे श्वास आपला कंटिन्यू जन्मापासून मृत्यूपर्यंत सुरूच असतो. तर श्वसन क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा आपली छाती वर आणि खाली होते. कशामुळे? आतमध्ये असणाऱ्या फुफ्फुसांमुळे. तर चेस्ट. त्यानंतर आपण आपल्या पोटाचा जो भाग असतो, जेवल्यानंतर आपलं जे अन्न पचन करण्यासाठी जे अन्न आपलं पोटाच्या विविध अवयवांमध्ये जात असतं, त्याला आपण त्या पोटाच्या वरच्या भागाला आपण काय म्हणतो? स्टमक. STOMACH, स्टमक. स्टमक म्हणजे पोट. यानंतर आपण हातांचे भाग बघूया. आता हातांमध्ये आपला हात साधारणपणे शोल्डर म्हणजे खांद्यापासून तर जो खाली पूर्ण हाताचा भाग आहे त्याला आर्म म्हणतो. हा पूर्ण जो भाग आहे हा आर्म. आता या आर्मला पण उपभाग आहेत काही काही. त्याला आपण उदाहरणार्थ शोल्डर पासून चालू केलं, शोल्डर. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला जो कोपरा असतो त्याला आपण एल्बो म्हणतो. एल्बो म्हणजे कोपरा. त्यानंतर आपण या ठिकाणी भाग बघतोय ज्या ठिकाणी आपला हाताचा पंजा आणि आपला जो बाहू जोडलेला असतो त्याला आपण रिस्ट म्हणतो. ज्या ठिकाणी आपण साधारणपणे डाव्या किंवा उजव्या हातामध्ये घड्याळ ज्या ठिकाणी बांधतो त्याला आपण, म्हणूनच घड्याळाला आपण रिस्ट वॉच म्हणतो. जे मनगटावर बांधायचं घड्याळ आहे ते रिस्ट वॉच. आणि ज्या ठिकाणी ते बांधलं जातं किंवा जी जागा आहे हाताचा पंजा आणि आपला बाहू यांना जोडणारी, तर त्याला आपण रिस्ट म्हणतो. त्यानंतर आपल्या हाताला असणारे साधारणपणे प्रत्येक हाताला आपल्याला 5 बोटे असतात. तर त्यांना आपण इंग्रजीमध्ये फिंगर्स असे म्हणतो. फिंगर्स, रिस्ट, एल्बो आणि शोल्डर, आणि हे सगळं मिळून होणारा आर्म. एका हाताचा दुसऱ्या हाताचा सेम त्याच पद्धतीने. तुम्हाला आर्म्सचे सगळे प्रकार किंवा आर्म्सचे सगळे उपघटक समजले? मग या आर्म्स मध्ये या प्रत्येकाचा बोटांचा उपयोग काय? व्हॉट इज यूज ऑफ फिंगर्स? टू कॅच एनिथिंग, टू वर्क. म्हणजे एखादं काम जर करायचं असेल आपल्याला तर फिंगर्स लागतात. कॅच म्हणजे एखादी गोष्ट पकडायची असेल तर आपल्याला फिंगर्स लागतात. त्याच्यामध्ये साधारणपणे हा जो पहिला अंक आहे त्याला आपण काय म्हणतो? थंब म्हणतो. आणि बाकीचे तर जे फिंगर्स आहेत 5 फिंगर्स. आता हा झाला हाताचा भाग. यानंतर आपण कमरेकडे येऊया. कमरेला आपण साधारणपणे वेस्ट म्हणतो. वेस्ट म्हणजे कंबर. त्यानंतर त्याच्या खाली आलो आपण तर या ठिकाणी थाय म्हणजे मांडी. त्यानंतर आपण या ठिकाणी जर खाली आलो तर पायाचे जे गुडघे असतात त्याला आपण नी म्हणतो. एक गुडघा नी, 2 गुडघे असतात आपले, 2 पाय असतात 2 गुडघे, त्याला नीज म्हणतो. नीज.
त्यानंतर आपण खाली आलो तर हा काप म्हणजे पोटरीचा भाग, त्याला आपण पोटरी म्हणतो मराठीमध्ये, त्याला साधारणपणे काप किंवा लेग म्हणजे हा पायाचाच भाग आहे. लेग म्हणजे पूर्ण, जसं ज्या पद्धतीने आपण आर्म म्हणजे पूर्ण बाहू याला आर्म म्हणतो, त्याचप्रमाणे आपण पायाला लेग असं म्हणतो. आणि त्याचे उपभाग आहेत, पाय, त्याच्यानंतर नी, त्याच्यानंतर हा काप. त्याच्यानंतर आपण बहुतांश कधी कधी आपण बघतो की आपल्या टाचा साधारणपणे उरलेले असतात, त्याला आपण मग हे कधी हिल क्रीम लावतो. ठीक आहे, त्याला आपण हिल म्हणतो. हिल म्हणजे टाचा, हिल म्हणजे टाचा. त्यानंतर हा पूर्ण जो भाग असतो पायाचा त्याला फीट म्हणतात. फूट म्हणतात, दोन पाय असतात त्याला फीट म्हणतात. फूट फूट म्हणजे पूर्ण पाय. आणि पायाच्या साधारणपणे जो या ठिकाणी जो घोटा असतो त्याला अँकल असे म्हणतात. म्हणजे पायाचा जो जिथे बाहेर आलेला जरासा भाग असतो त्याला अँकल घोटा म्हणतो. घोटा म्हणतो आपण त्याला, त्याला इंग्रजीमध्ये अँकल असं म्हणतात. त्यानंतर या पायाचे जे बोट असतात त्यांना टो म्हणतात. आता पायाला पण 5 आणि 5 साधारण बोट असतात, 5 5 10 दोन्ही पायाचे मिळून. तर दोन्ही 10 बोटांना आपण टोज असं म्हणतो. टो म्हणजे एक बोट, टोज म्हणजे आणि अर्थात 10 बोट असल्यामुळे त्याला टोज असं त्याचा उल्लेख आपण करतो. त्यानंतर याला असणारे जे नेल्स आहेत त्याला टोज नेल्स असं म्हणतो. टोज नेल्स म्हणजे अंगठ्याचे, पायाच्या बोटांचे नख किंवा नेल्स असं त्यांचा आपण उल्लेख करतो. तर आपण पुन्हा एकदा सगळ्या अवयवांचा या ठिकाणी पुनश्च आढावा घेऊया. आता बॉडी पार्ट हा भाग जरी आपल्याला सोपा वाटत असला तरी तो अत्यंत त्याला काय म्हणता येईल, अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि हा भाग आपल्याला परीक्षेसाठी सहज मार्क किंवा सहज गुण मिळून देणारा भाग आहे. तर आपण एक 2 मिनिट फक्त. तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सर्व अवयवांचा किंवा सर्व बॉडी पार्ट्सचा या ठिकाणी पुन्हा एकदा आढावा घेऊया. पार्ट्स ऑफ द बॉडी. बघा, सगळ्यात प्रथम हेड. आपण डोक्यापासून पायापर्यंत जेव्हा जातो बॉडी पार्ट्सच्या अनुषंगाने, तेव्हा आपण सर्वात प्रथम आपला किंवा बॉडी पार्ट आहे हेड. हेड म्हणजे डोके. हेडचे अवयव किंवा हेडचे भाग सर्वात वरती असतात केस.
त्याला आपण इंग्रजीमध्ये हेअर म्हणतो, हेअर. त्याच्यानंतर असणारे महत्वाचा एक अवयव आईज किंवा आय, ज्याचं काम आहे पाहणे. त्याच्यानंतर पाहणे म्हणजे टू सी. त्याच्यानंतर एक महत्वाचा अवयव आहे इयर, अनेक इयर्स. त्यानंतर एक महत्वाचा अवयव आहे, त्याचा इयर्सचं महत्वाचं काम आहे ऐकणे. कोणतीही गोष्ट, कोणतीही सूचना ज्यावेळेस एखादा घटक आपण शिकत असतो, बघत असतो आपल्या घरामध्ये, समाजामध्ये, शाळेमध्ये, त्यावेळेस आपल्याला ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या गोष्टी आपण कानाच्या माध्यमातून ऐकतो. म्हणजे कानाचं महत्वाचं काम, फंक्शन, त्याला फंक्शन म्हणता येईल, ते आहे हिअर, टू हिअर. ऐकणे हे महत्वाचं, ऐकण्यासाठी महत्वाचा अवयव आहे कान. त्यानंतर तोंड, याच्यामध्ये आपण त्याला माउथ असं म्हणतो. माउथ म्हणजे तोंड. आता तोंडामध्ये पण माउथला असणारे उपभाग, उदाहरणार्थ लिप्स, जे समोरचे आपले ओठ असतात त्याला आपण इंग्रजीमध्ये लिप्स म्हणतो. तोंडामध्ये असणारी टंग, जीभ, जिभेचं कार्य आहे बोलण्याला मदत करणे किंवा आपल्याला बोलण्यासाठी जिभेची आवश्यकता असते. जे स्वर आपले निघतात तोंडामधून, ध्वनी निघतात थोडक्यात, तर त्याच्यासाठी आपल्याला जिभेची आवश्यकता असते. म्हणून टू हेल्प टॉक किंवा आपण जिभेच्या माध्यमातून आपण बोलू शकतो, टू स्पीक, त्याच्यासाठी आपल्याला जिभेची आवश्यकता असते. त्यानंतर आतमध्ये असणारे टूथ, टीथ्स, टीथची आवश्यकता आपल्याला खाण्यासाठी आहे, आपलं अन्न चावण्यासाठी आहे. म्हणून अन्न पचन जी संस्था आहे तर त्यामध्ये दातांचं महत्वाचं कार्य आहे, तोंडाचं महत्वाचं कार्य आहे. त्याच्यामध्ये दात हे अन्न चावण्याचं काम करतात. हे टीथ पण हे माउथचा किंवा तोंडाचा एक भाग आहे. त्यानंतर बाजूला असणारे दोन चिक्स म्हणजे गाल, गाल सर्वांना माहिती आहे. त्यानंतर आपल्या साधारणपणे डोळ्याच्या जो भाग असतो त्याला आपण फोरहेड म्हणतो. फोरहेड म्हणजे कपाळ. तर हा जो कपाळाचा भाग असतो केसाच्या खाली आणि डोळ्याच्या भुवयांच्या वरती किंवा डोळ्यांच्या वरती हा जो भाग असतो त्याला आपण फोरहेड म्हणतो. फोरहेड म्हणजे कपाळ. त्यानंतर असणारा महत्वाचा अवयव म्हणजे आपलं शरीर, म्हणजे आपलं धड आणि डोकं यांना जोडणारा भाग म्हणजे मान, त्याला आपण इंग्रजीमध्ये नेक असं म्हणतो. आपलं डोकं वळवण्यासाठी, इकडे इकडे बघण्यासाठी साधारणपणे 180 अंशामध्ये तर आपल्याला मानेची गरज असते. मान आहे म्हणून आपण वळवू शकतो. तर मान हा एक महत्वाचा अवयव आहे, बॉडी पार्ट आहे. त्यानंतर आपण जसं खाली येऊ तसं शोल्डर, शोल्डर म्हणजे खांदे. बघा आपल्याला अनेक कामं करण्यासाठी आपण शोल्डरचा वापर करत असतो. तर हे शोल्डर म्हणजे खांदे, ज्या ठिकाणी आपल्या धडाला हात जोडलेले असतात त्याला आपण शोल्डर्स असे म्हणतो. त्यानंतर आपण जरा आता हातांच्या बाजूला गेलो, हात हा एक महत्वाचा अवयव आहे. हात जर नसेल, हातांचा महत्वाचा उपयोग आपल्याला कोणतंही काम करण्यासाठी, बघा लिहिण्यापासून ते बाकीच्या सगळ्या घरचे कामं असतील किंवा व्यक्तिगत कामं असतील, या सगळ्या कामांसाठी, प्रत्येक कामासाठी आपल्याला हातांचा उपयोग होत असतो. बघा आपल्याला दोन हात आहेत, हातांमध्ये आपण सर्वप्रथम शोल्डर, शोल्डर म्हणजे धडाला ज्या ठिकाणी आपला बाहू जोडलेला असतो त्याला आपण शोल्डर किंवा खांदा असे म्हणतो. आता बाहू, बाहू म्हणजे शोल्डर पासून ते हातांच्या नखांपर्यंत, बोटांच्या नखांपर्यंत, तर तिथपर्यंत जो भाग आहे त्याला आपण आर्म असे म्हणतो. आर्म म्हणजे बाहू, बाहू म्हणजे हात, या अर्थाने आपण घेतलं तरी चालेल. त्यानंतर शोल्डर, शोल्डर नंतर आपण तर आपल्या हाताला कोपरा असतो बघा, त्याला आपण काय म्हणतो, एल्बो म्हणतो. बरोबर, एल्बो म्हणजे कोपरा, हाताचा कोपरा. त्यानंतर आपण जरा खाली आलो तर रिस्ट, रिस्ट म्हणजे मनगट, ज्या ठिकाणी आपण साधारणपणे आपलं घड्याळ बांधतो, म्हणूनच त्या घड्याळाला रिस्ट वॉच असं म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी रिस्ट आहे किंवा रिस्टवर बांधायचं म्हणजे मनगटावर, मनगटावर बांधायचं किंवा मनगटाच्या ठिकाणी बांधायचं घड्याळ, म्हणजे त्याला आपण रिस्ट वॉच असं म्हणतो. यानंतर आपण जसं मनगटापासून खाली जाऊ तसं हाताचा पंजा आणि त्याला असणारे फिंगर्स, साधारणपणे 5 फिंगर्स असतात. त्याला आपण एक असेल तर फिंगर, अनेक असतील तर फिंगर्स, अनेक वचन. फिंगर्स, या फिंगर्सचा उपयोग, व्हॉट इज यूज ऑफ फिंगर्स, टू पिकअप, टू कॅच एनिथिंग, म्हणजे कोणती गोष्ट उचलणे किंवा पकडणे, यासाठी आपल्याला फिंगर्सचा उपयोग. फिंगर्स आर युजफुल, व्हेरी इम्पॉर्टंट बॉडी पार्ट्स. कारण आपल्याला फिंगर्स नसतील तर आपण कोणती गोष्ट कॅच म्हणजे पकडू शकत नाही किंवा वी कांट पिकअप एनिथिंग, मग आपण काही उचलू पण शकणार नाही. मग आता हे झाले आपले आर्मचे भाग. यानंतर आपण जसे आपण मानेपासून खाली येऊ, चेस्ट. आता चेस्ट, चेस्ट म्हणजे छातीचा भाग, चेस्ट म्हणजे छातीचा भाग. प्रत्येकाला तो भाग आहे, छातीचा भाग आहे. आणि छातीचा भाग हा आपल्या मानेपासून खाली जो भाग आहे त्याला आपण चेस्ट असं म्हणतो. मग आता हा चेस्ट जो आहे तर हा चेस्ट आहे, मग हा चेस्ट साधारणपणे मानेच्या खालचा भाग, धडाचा म्हणजे चेस्ट. आता
आणखीन आता मी याच्यामध्ये आता ही झाली एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे आपल्या शरीराचे किंवा एक्सटर्नल बॉडी पार्ट्स. आता इंटरनल पण बॉडी पार्ट्स आहेत. ते बॉडी पार्ट्सचा विचार करताना आपल्याला चेस्टचा आपण विचार करणार आहोत. तो भाग थोडासा एक 5 मिनिटांनी येईल. तर चेस्ट म्हणजे छाती, ज्या ठिकाणी आपली मान संपते, मानेच्या नंतर धडाचा असणारा खालचा भाग म्हणजे चेस्टचा भाग. चेस्ट म्हणजे छाती. त्यानंतर छातीपासून थोडं खाली आलो की स्टमक. स्टमक म्हणजे पोट. आता याच्यामध्ये पण आपण इंटरनल ऑर्गन्सचा ज्यावेळेस विचार करणार आहे त्यावेळेस पुन्हा आपलं हे याचा विचार होणार आहे स्टमकचा. स्टमक म्हणजे पोट. फक्त सध्याला लक्षात ठेवा स्टमक म्हणजे पोट. त्यानंतर वेस्ट म्हणजे कमरेचा भाग. बघा आपल्या कमरेचा जो भाग असतो त्याला वेस्ट म्हणतात. त्यानंतर आपण त्यापासून जरासं खाली आलो थाय. थाय म्हणजे मांडी. साधारणपणे आपल्या ज्या पायांना मांड्या असतात, मांडी असते प्रत्येक पायाला, तर त्याला आपण थाय असं म्हणतो. त्यानंतर हा लेगचाच एक भाग आहे की पूर्ण लेग आहे आणि हा पूर्ण आर्म. आर्म म्हणजे पूर्ण हात आणि लेग म्हणजे पूर्ण पाय. पाय थाय मांडी. त्यानंतर साधारणपणे आपल्या प्रत्येक पायाला जो गुडघ्याचा भाग असतो गुडघ्याला नी असे म्हणतात आणि 2 गुडघे असतात आपल्याला म्हणून अनेकवचन नीज. तर नी म्हणजे एक गुडघा. गुडघ्याचा काय उपयोग होतो आपल्याला? आपल्याला गुडघा आहे किंवा एल्बो आहे म्हणून आपण एल्बो असल्यामुळे आपण हात फोल्ड करू शकतो. करेक्ट. त्याचप्रमाणे आपल्याला नी आहे म्हणून आपण पाय सुद्धा आपल्या नीच्या ठिकाणी आपण फोल्ड करू शकतो. मांडी घालून बसू शकतो किंवा तसं बसू शकतो. म्हणजे आपल्याला नीचा उपयोग पाय फोल्ड करण्यासाठी. त्याचप्रमाणे आपण नी पासून खाली जेव्हा येऊ तेव्हा काफ. काफ म्हणजे साधारणपणे आपण त्याला पोटरी म्हणतो. पोटरीचा भाग आपल्या पायाचा. तर काफ म्हणजे पायाचाच भाग, पोटरीचा भाग. त्यानंतर आपण त्याच्यापासून खाली आलो की ते अँकल असते. अँकल म्हणजे घोटी. ज्या ठिकाणी आपला पायाचा जो फूट असतो पायाचा भाग आणि वरून येणारा पोटरीचा भाग त्या ठिकाणी फुगोटादार एक हाडाचा भाग असतो त्याला आपण अँकल म्हणतो किंवा घोटा म्हणतो. मराठीमध्ये घोटा आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला अँकल असे म्हणतो. त्यानंतर आपला तळपायाचा भाग. आता पायाचा भाग समजा पायामध्ये त्याला तळपायाचा भाग असतो. त्याच्यानंतर पायाला बोटं असतात. साधारणपणे हा जो पूर्ण पायाचा भाग आहे त्याला आपण फूट असं म्हणतो. 2 पाय असतात म्हणून फीट अनेकवचन. फूट अनेकवचन फीट. त्यानंतर प्रत्येक पायाला 5-5 बोटं असतात साधारणपणे. कुणाचे एखादं कमी असू शकतं किंवा काही कारणाने कमी असू शकतात. एखादं जास्त असू शकतं. तर प्रत्येक पायाला साधारणपणे 5 बोटं असतात. त्यांना आपण टोज असं म्हणतो. हाताच्या बोटांना फिंगर्स किंवा फिंगर आणि पायाच्या बोटांना टो किंवा अनेकवचन टोज. ओके. आता याचे टोज असतात म्हणून याला टो नेल्स म्हणतात. म्हणजे अंगठे आपल्या सॉरी पायाच्या बोटांचे नख म्हणजे टो नेल्स आणि हे फिंगर नेल्स कारण हे हाताच्या बोटांची नख आहे. बघा आता याच्यामध्ये आपण हे सगळे जे बघितले हे सगळे एक्सटर्नल ऑर्गन्स बघितले म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर असणारे अवयव. आता आपल्याला सर्वांना परिचित आहे आणि प्रत्येक गोष्टींचा आपलं शरीर लाभ घेत असते. जर यापैकी एक जरी अवयव आपल्याला नसता तर कल्पना करा किती अडचण झाली असते. म्हणजे हा प्रत्येक अवयव तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येक अवयव इतका महत्वाचा आहे. तो अवयव आपल्याला निसर्गाकडून जो मिळालेला आहे तो अवयव तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या प्रत्येकाचा वापर आपण करत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तर ज्याप्रमाणे आपल्याला बाह्य रूपामध्ये किंवा बाहेर शरीराच्या बाहेर हे अवयव आहेत किंवा आपल्याला प्रत्येकाला ते दिसतात त्याप्रमाणे आपल्या शरीराच्या आतमध्ये काही क्रिया चालू असतात आणि त्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा काही अवयव असतात त्या क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी. आता बघा आपण रात्री जेव्हा किंवा दिवसा रात्री जेव्हा आपण आपलं जीवन दैनंदिन जीवन जगत असतो तेव्हा आपण श्वसन क्रिया आपली कधी बंद नसते. बघा श्वसन क्रिया ही आपली 24 तास चालू असते. प्रत्येक दिवसाला जोपर्यंत जन्माला आल्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपली श्वसन क्रिया चालू असते. मग आता श्वसन क्रिया ही जर कंटिन्यू चालू राहायची असेल तर आपल्याला त्यासाठी तो अवयव पण असला पाहिजे श्वसन क्रियेसाठी. मग आपण श्वसन साधारणपणे आपण जो श्वसन घेतो म्हणजे जो श्वास घेतो आणि उच्छ्वास सोडतो जी श्वसन क्रिया करतो आपण ती नाकावाटे करतो. आपल्याला बाहेरून दिसणारा एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे नाक. आत्ताच आपली चर्चा झाली की नोजचं मुख्य काम आहे श्वास आत घेणे आणि उच्छ्वास बाहेर टाकणे म्हणजे पूर्ण रेस्पिरेशन ज्याला इंग्रजीमध्ये आपण रेस्पिरेशन म्हणतो. द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन हॅपन्स थ्रू नोज. आता ही जी प्रोसेस होते रेस्पिरेशनची नाकावाटे तर ही नाकावाटे जी आपण हवा आत घेतो तर हवेमध्ये आपल्याला माहिती आहे सगळे वेगवेगळे घटक असतात. मग जेव्हा आपण हे सगळे घटक आतमध्ये घेतो आपल्याला गरजेचा कोणता आपल्या शरीराला घटक जो रक्तात मिसळला जातो तो म्हणजे ऑक्सिजन. मग नाकावाटे ही आतमध्ये घेतली जाते
ही श्वासनलिकेतून आपल्या फुफ्फुसांपर्यंत येते. त्याला आपण लंग्स असे म्हणतो. मग लंग्स आपल्याला दोन लंग्स असतात, दोन फुफ्फुस असतात, डावीकडे उजवीकडे. मग त्या म्हणजे साधारणपणे दोन लंग्स म्हणजे त्याचे पिशव्या असतात दोन. बॅक टाईप, त्याचं स्ट्रक्चर बॅक टाईप आहे. मग आता हे दोन लंग्सचं काम काय आहे? आता या दोन लंग्सचं काम काय आहे? या दोन लंग्सचं काम आपल्या जी आपण हवा आतमध्ये घेतलेली आहे नाकावाटे, आपल्या श्वासनलिकेवाटे जी हवा आपल्या लंग्स पर्यंत आलेली आहे म्हणजे फुफ्फुसांपर्यंत आलेली आहे, त्यातला ऑक्सिजन शोषून घेणे आणि बाकीची जी हवा किंवा बाकीचे जे घटक असतील त्यांना रिजेक्ट करणे आणि ते नाकावाटे पुन्हा बाहेर टाकले जातात. मग आपला ऑक्सिजन याच्यामध्ये या लंग्स मध्ये श्वसन किंवा ओढून घेतला जातो किंवा तो त्यातून शोषला जातो. जेव्हा ऑक्सिजन शोषला जातो आणि नंतर तो मग आपल्या रक्तात मिसळतो, ही एक संपूर्ण आपली श्वसन प्रक्रिया आहे. तो भाग आता सध्याला नाही, त्याच्यामुळे आपण फक्त त्याच्या लंग्सच्या कार्यापर्यंत बघूया. मग लंग्सचं कार्य काय? फक्त ऑक्सिजन शोषून घेणे आणि बाहेर बाकीची राहिलेली हवेतली घटक किंवा हवा बाहेर टाकणे. मग आपण उच्छवास का करतो? तर आपण घेताना जी हवा आतमध्ये घेतो त्यामध्ये सगळेच हवेचे घटक असतात, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाकीचे काही घटक. तर ते घेताना आपण ती पूर्ण हवा त्यातला फक्त ऑक्सिजन शोषला जातो आणि बाकीचे हवेचे घटक हे नाकावाटे बाहेर टाकले जातात. म्हणून उच्छवास ही क्रिया घडते. श्वास हवा आत घेणे, उच्छवास जे अनावश्यक घटक आहेत ते बाहेर टाकणे. मग ही क्रिया लंग्स मध्ये चालू असते, त्याला आपण फुफ्फुस असं म्हणतो. म्हणजे श्वसनाची क्रिया, रेस्पिरेशन, ही लंग्स मध्ये चालू असते. त्यानंतर आपल्या डोक्यामध्ये बघा, आपण आता डोक्याचा भाग बघितला पूर्ण. डोक्याला केस आहेत, फोरहेड आहे, हेअर्स आहेत, फोरहेड आहे, आईज आहेत, आयलिड्स आहेत, ठीक आहे. त्यानंतर इयर्स आहेत, आयलिड म्हणजे भुवया. त्यानंतर इयर्स आहेत, त्यानंतर नोज आहे, माउथ आहे. तर हे सगळे घटक आपल्या डोक्याचे आहेत. पण या डोक्यामध्ये आपल्याला माहितीये कवटी का वस्तू असणार, केसाच्या खाली कवटी असते. कवटी म्हणजे मजबूत हात. त्याच्या आतमध्ये एक नाजूक अवयव असतो, तो म्हणजे ब्रेन, जो आपल्या शरीराला पूर्ण परिचालित करीत असतो किंवा आपल्या शरीराचं नियंत्रण करत असतो. हा आपल्या शरीरामध्ये असणारा किंवा आपल्या डोक्यामध्ये असणारा हा जो नाजूक आणि महत्वाचा अवयव म्हणजे हे ब्रेन. तर हा ब्रेनचं कार्य काय आहे? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित करणे, आपल्या शरीराचं नियंत्रण ठेवणे, हे ब्रेनचं काम आहे. आपली विचारशक्ती ही सगळी ब्रेन मधून घडत असते, आपली निर्णय क्षमता ही सगळी ब्रेन मधून घडत असते. तर मग हे सगळे कार्य ब्रेनचं आहे आणि ब्रेन हा अतिशय नाजूक अवयव आहे. म्हणजे ब्रेन, सगळ्यांना आवाज येतोय? ओके. हा हे ब्रेनचं अतिशय महत्वाचं कार्य आहे आणि ब्रेन हा अतिशय नाजूक अवयव आहे. म्हणून तो साधारणपणे कवटीच्या मजबूत हाडांमध्ये तो त्या ठिकाणी असतो आणि आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया नियंत्रित करणे आणि सगळ्या क्रिया व्यवस्थित चालू ठेवणे किंवा सगळ्या क्रियांना सुसंगत ठेवणे हे काम आपलं ब्रेन करत असतं. म्हणून ब्रेन हा एक अतिशय महत्वाचा अवयव आहे. ब्रेन, लंग्स झाले. त्यानंतर आपल्या पोटामध्ये असणारी पचन संस्था आहे. मग पचन संस्थेचे पण वेगवेगळे अवयव आहेत. जसं उदाहरणार्थ आपण अन्न तोंडात चावतो, तोंडात चावल्यानंतर ते अन्न नलिकेवाटे जठर, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे, आहे की नाही, याच्यामधून ते नंतर शेवटी जो महत्वाचा किंवा जो चांगला आपल्याला जी एनर्जी पाहिजे असते किंवा जी ऊर्जा पाहिजे असते ती शोषली जाते आणि जो अनावश्यक भाग आहे तो बाहेर टाकला जातो. तर हे याच्यासाठी लिव्हर आणि असणारे आपले हे सगळे अवयव हे महत्वाचे आहेत. तर मग आपल्याला ब्रेन हा एक इंटरनल महत्वाचा अवयव आहे, लंग्स इंटरनल महत्वाचा अवयव आहे, त्यानंतर असणारे आपले आपली हे पचन संस्थेतील अवयव, याच्यामध्ये असणारा हे याच्यामध्ये असणारे पण अवयव महत्वाचे आहेत. त्यानंतर अतिशय महत्वाचा एक अवयव तो आहे आपला हार्ट. हार्ट म्हणजे हृदय. मग आता आपल्या शरीरामध्ये सगळं जे रक्त पंप केलं जातं किंवा पोहोचवलं जातं किंवा आपल्या शरीरामध्ये असणारं अशुद्ध रक्त शुद्ध केलं जातं, हे सगळं कार्य हृदयात घडत असतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ब्लड सर्क्युलेशन किंवा रक्त प्रवाहित करणे आपल्या शरीरामध्ये हे कार्य हृदय करत असतं. त्याला आपण इंग्रजीमध्ये हार्ट असं. मग हार्टचं मुख्य कार्य आपल्या शरीरामध्ये रक्त शुद्धीकरण करणे आणि सगळ्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचवणे. कशाद्वारे पोहोचवलं जातं? रक्तवाहिन्याद्वारे. मग रक्तवाहिन्याद्वारे सगळ्या पायांच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत सगळीकडे रक्तवाहिन्या असतात आपल्या शरीरामध्ये आणि रक्त पोहोचवण्याचं कार्य हे हार्टच्या माध्यमातून चालत असतं. हार्ट काय करतं? पंप करतं रक्ताला आणि पंप करून हे सगळं रक्त आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये पोहोचवतं. अशुद्ध रक्त
सगळ्या रक्तवाहिन्यांमधून, म्हणजे ज्या अशुद्ध रक्ताच्या रक्तवाहिनी असतात त्यांच्या मार्फत ते हृदयापर्यंत पुन्हा शुद्ध होतं आणि पुन्हा ते नंतर शुद्ध करून सगळ्या अवयवांना पोहोचवलं जातं. अशा प्रकारची महत्वाची क्रिया रक्तसंबंधी, त्याला रक्ताभिसरण म्हणतात, ब्लड सर्क्युलेशन, हे ब्लड सर्क्युलेशनचं काम किंवा ब्लड प्युरिफिकेशनचं काम हे या ठिकाणी हार्टद्वारे केलं जातं. तर अशा प्रकारे आपण आता जे घटक बघितले, तर या सर्व घटकांमध्ये महत्वाचा भाग असा आहे की हा प्रत्येक अवयव जो आपल्याला निसर्गाने दिलेला आहे मानवी शरीरामध्ये, हा प्रत्येक अवयव आपल्या शरीरासाठी, आपल्या शरीराच्या कार्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रत्येक अवयवाचं एक विशिष्ट कार्य आहे आणि या कार्याला, म्हणजे ते कार्य तर आपल्या शरीरामध्ये चालूच असतं, परंतु या कार्याला अनुषंगून प्रश्न आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणार आहे. आपण प्रश्नांचं स्वरूप एकदा त्यामध्ये बघूया, पण त्याआधी हा घटक सर्वांना समजला का? अतिशय सोपा घटक आहे, आपल्या शरीराशी संबंधित आहे, आपल्या शरीराच्या अवयवांशी आपली ओळख असली पाहिजे, त्यांच्या कार्याशी आपली ओळख असली पाहिजे. आपल्या शरीराच्या अवयवांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात, त्यांचे कार्य किंवा त्यांचं जे फंक्शन आहे आपल्या शरीरामध्ये, त्यांचा उपयोग काय आपल्या शरीराला, याच्या संबंधी हा घटक आहे. अतिशय सोपा, मार्क मिळून देणारा घटक आहे. तुम्हाला सर्वांना हा घटक समजला का? एकदा समजला असेल तर थंब असं करा साधारणपणे, मला थंब करून सांगा तुम्हाला समजला असेल तर. नसेल समजला तर आपण थोडंसं पुन्हा एकदा रिपिटेशन करूया. आणि या संबंधात प्रश्न येतात, प्रश्नांचं स्वरूप पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तुम्हाला सर्वांना समजला हा घटक? ओके, ठीक आहे. यानंतर मला असं वाटतं हा घटक सर्वांना समजला असेल. आपण सर्व हुशार विद्यार्थी आहात आणि आपल्या शरीराचा हे सर्व भाग असल्यामुळे याचं प्रत्येक रिपिटेशन आहे. साधारणपणे प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती माहिती आहेच. आपल्याला सर्वसाधारणपणे ही अवयव आणि त्यांचे कार्य माहिती आहेत. यानंतर आता सर्वसाधारणपणे प्रश्न यामध्ये अशा प्रकारचे विचारले जातात की चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ फंक्शन ऑफ द गिवन बॉडी पार्ट. म्हणजे साधारणपणे काय केलं जातं, आता प्रश्नाचा तुम्हाला अर्थ साधारणपणे मराठीत दिलेला असतो, म्हणजे चित्रामध्ये दिलेल्या बॉडी पार्ट्सचं कार्य खालीलपैकी कोणतं असेल किंवा योग्य पर्याय निवडा कार्याचा. मग समजा नोज दाखवलेलं जर असेल, नोजचं चित्र जर असेल, मग नोजचं काम काय? स्मेल. सेकंड पर्याय असेल हिअर, टू हिअर, टू स्मेल, टू हिअर, टू टॉक आणि टू वॉक. मग आपल्याला नोजचं कार्य काय? टू स्मेल. आपल्याला वास घेण्यासाठी नोजचा उपयोग होतो. ऍक्च्युली श्वसनासाठी पण होतो आणि वास घेण्यासाठी पण होतो. मग आपला पहिला पर्याय टू स्मेल. त्याच्यानंतर दुसरा पर्याय चूज द करेक्ट बॉडी पार्ट विच डील्स विथ वॉचिंग. म्हणजे बघण्याशी संबंधित असणारा बॉडी पार्ट निवडा. मग तिथे खाली काय केलं जाईल, तुम्हाला 4 चित्र दिले जातील. एक कानाचं चित्र दिलं जाईल, एक डोळ्याचं चित्र दिलं जाईल, एक हाताचं चित्र दिलं जाईल, एक पायांचं चित्र दिलं जाईल. मग तुमच्या बघण्याचं म्हणजे आपण जे निरीक्षण करतो किंवा बघतो ते कोणत्या बॉडी पार्टच्या साह्याने बघतो, तर मग त्याच्यामध्ये कोणता अवयव किंवा कोणत्या अवयवाचा पर्याय योग्य आहे, मग तो आपण पर्याय त्या ठिकाणी निवडणं अपेक्षित आहे. ते म्हणजे दुसरा पर्याय. एकदम सिंपल, एकदम सोपे प्रश्न असतात त्याच्यावर. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न असा येऊ शकतो की तुम्ही एखादी क्रिया दाखवली होती, उदाहरणार्थ एक मुलगा कॅच करतो आणि त्याच्यामध्ये विचारलं जाईल तुम्हाला की याच्यामध्ये तो कशाच्या साह्याने, कोणत्या बॉडी पार्टच्या साह्याने तो ती क्रिया करतोय. बाय विच बॉडी पार्ट, युजिंग विच बॉडी पार्ट द बॉय इज मेकिंग दॅट ऍक्शन. मग आता ती कॅच करण्याची, बॉल कॅच करण्याची जर ऍक्शन असेल तर मग तिथं दिलं जाईल लेग, त्याच्यानंतर इयर्स, त्याच्यानंतर दिलं जाईल हेड, त्याच्यानंतर दिलं हँड्स. मग तो कशाच्या साह्याने ती कॅच करेल, ते हँड्सच्या साह्याने. त्यानंतर टू वॉक सम डिस्टन्स और टू वॉक डिस्टन्स विच बॉडी पार्ट वी यूज. आपण चालण्यासाठी कोणता बॉडी पार्ट यूज करतो? चालण्यासाठी मानवाला कोणत्या बॉडी पार्टची किंवा कोणत्या शरीराच्या अवयवाची गरज असते किंवा त्याचा वापर करतो? तर आपण साधारणपणे पायांचा वापर करतो. अर्थात चालण्याची क्रिया फक्त पाय करत नसतात, तो समन्वय असतो डोळ्यांचा आणि पायांचा, कारण डोळे बघतात आणि पाय चालतात. पण साधारणपणे पायाचा वापर आपण चालण्यासाठी करतो. आता सगळ्या क्रियांमध्ये वेगवेगळ्या जे आपले शरीराचे बॉडी पार्ट्स असतात त्यांचा समन्वय असतो. उदाहरणार्थ आपण खेळत असताना आपले कानांचं पण, आपल्याला कान पण आपले ऍक्टिव्ह असतात
आपले डोळ्यांनी आपण बघत असतो, कानांनी ऐकत असतो, हातांनी पायांनी खेळात सहभागी. उदाहरणार्थ क्रिकेटचा एखादा सामना किंवा क्रिकेट तुम्ही खेळताय, त्याच्यामध्ये डोळे, कान, हात आणि पाय सगळ्यांचा वापर होतो. म्हणजे सगळ्या अवयवांचा, सगळ्या बॉडी पार्टचा त्या ठिकाणी सहभाग असतो त्या क्रियेमध्ये. म्हणजे बॉडी पार्ट फक्त एकच बॉडी पार्ट असेल असं नाही, तर काही बॉडी पार्टचा समन्वय असतो त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ लिहित असताना आपल्या हातांचं, त्याच्यानंतर आपल्या इंटरनल बॉडी पार्ट म्हणजे ब्रेन आणि डोळे यांचा सहभाग असतो. म्हणजे काही क्रिया आपण या समन्वयाने करतो, किंवा साधारणपणे प्रत्येक क्रियेला आपल्याला समन्वय एक दोन बॉडी पार्टचा असतो, पण त्याच्यामध्ये मेजरली बॉडी पार्ट. समजा उदाहरणार्थ ऐकणे, जरी आपण कानाने ऐकत असेल तरी त्याचा अर्थ लावण्याचं काम आपलं ब्रेन करत असतं. म्हणजे आपली जी ऐकण्याची क्रिया चालू असते, टू हिअर, तर त्याच्यामध्ये हे महत्वाची भूमिका बजावत असतात. तर अशा प्रकारे हे बॉडी पार्ट्स आहेत. या बॉडी पार्ट्सवर साधारणपणे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे या बॉडी पार्ट्सचं साधारणपणे, समजा आता कधी कधी काय होतं, आता एखादा बॉडी पार्ट, उदाहरणार्थ फिंगर हा बॉडी पार्ट दाखवला, फिंगर एक सिंगल फिंगर दाखवलं, फिंगर अनेक फिंगर्स दाखवले तर त्याला आपण बॉडी फिंगर्स म्हणू शकतो. म्हणजे अशा प्रकारे सिंग्युलर प्लुरल फॉर्मचा पण त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ एकच फिंगर दाखवलं त्याला फिंगर म्हणतो आपण, अनेक फिंगर दाखवले त्याला फिंगर्स म्हणतो. त्याच्यानंतर त्या फिंगर्सला असणारे नेल्स, त्याच्यानंतर आपल्या, आता समजा आपण आपण ज्या उदाहरणार्थ आता तुम्हाला आणखी एक आपली गुड हॅबिट असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ गुड हॅबिट, ठीक आहे. म्हणजे गुड हॅबिटचा एक पर्याय निवडा. त्याच्यामध्ये समजा उशिरापर्यंत जागणे, उशिरापर्यंत झोपणे, ठीक आहे नाही, त्याच्यानंतर खेळून आल्यानंतर हात न धुणे किंवा सकाळी ब्रश करणे, असे 4 ऑप्शन दिलेले असेल. अर्थात ते तुम्हाला समजेल अशा प्रकारचे असतात किंवा समजेल अशा भाषेत असतात की काठिण्य पातळी तुमच्या दर्जाची असतील प्रश्नाची. आणि मग तेव्हा आपण काय करणार, ब्रश टीच, टू ब्रश टीच, तूच, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपल्या दातांची काळजी घेणे किंवा दातांना वेळोवेळी घासणे, वेळोवेळी मीन्स आपले दररोज दात घासणे ही एक चांगली सवय आहे, गुड हॅबिट, म्हणून आपण त्याचा पर्याय निवडू शकतो. आणि तो पर्याय निवडत असताना तो प्रश्न तो साधारणपणे आपल्या बॉडी पार्टच्या अनुषंगाने असेल किंवा बॉडी पार्टचा त्याच्यामध्ये काही भाग आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते. त्यानंतर आपल्याला बॉडी पार्टच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे फंक्शनच्या पहिला आपल्याला कार्य, डोळ्यांचं कार्य काय, डोळ्यांचं कार्य, व्हॉट इज फंक्शन ऑफ आईज टू वॉच, व्हॉट इज फंक्शन ऑफ इयर्स टू हिअर, व्हॉट इज फंक्शन ऑफ माउथ टॉक, म्हणजे ऍक्शन विचारले जाऊ शकते. उदाहरणार्थ चित्र दाखवलं जाईल, एक मुलगा बोलतोय, मग त्याने विचारलं जाईल which body part is utilized in the picture, or the boy is utilizing the body part, which body part the boy is utilizing. त्या ठिकाणी पर्याय येऊ शकतात, हँड्स, त्याच्यानंतर इयर्स, नोज, माउथ. मग त्या ठिकाणी जेव्हा तो बोलत असेल त्या ठिकाणी तो माउथचा वापर करतो. मग माउथ टंग असते आणि माउथ मध्ये असणारे सगळे आपण बघितले पार्ट्स, म्हणजे माउथचा तो वापर करतो. अशा प्रकारचे फंक्शन रिलेटेड म्हणजे त्याच्या कार्याच्या संबंधाने प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहावयास मिळतात. कार्याच्या संदर्भाने आता आपण कार्य बघत होतो, डोळ्यांचं कार्य, व्हॉट इज फंक्शन ऑफ आईज, इज टू वॉच, इयर्स टू हिअर, जे फंक्शन आपलं तोंडाचं आहे टू टॉक, त्याच्यानंतर आपलं फंक्शन हातांचं आहे टू वर्क, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या, टू पिकअप, टू कॅच म्हणजे उचलणे, कॅच करणे, हे सगळं कार्य आपल्या हातांचं आहे. त्यानंतर टू वॉक, ठीक आहे. त्यानंतर टू किक अ फुटबॉल, आपल्या फुटबॉलला किक मारण्याचं काम सुद्धा, किंवा आपल्याला कोणता बॉडी पार्ट मदत करतो, तर त्या ठिकाणी आपला लेगचा जो भाग आहे फिट, त्याचा वापर. त्याच्यानंतर आपले इंटरनल जे बॉडी पार्ट आहेत, उदाहरणार्थ आपले हार्ट आहे, लंग्स आहे, त्याच्यानंतर आपला ब्रेन आहे, तर हे पण बॉडी पार्ट्स महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पूर्ण पचन संस्था आहे, त्याच्यामध्ये असणारे घटक, त्याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन, बिग इंटेस्टाईन, त्याच्यानंतर जे घटक आहेत सगळे महत्वाचे आहेत. तर साधारणपणे इंटरनल बॉडी पार्टचा भाग तितका विचारला जात नाही, किंवा विचारला तरी तो साधारणपणे एखाद्या प्रश्न देतो कधी, पण बाहेर एक्सटर्नल बॉडी पार्ट्स आहे त्याच्यावर मेजरली स्ट्रेस असतो. आणि एक्सटर्नल बॉडी पार्ट्स मध्ये सुद्धा डोळे, नाक, कान आणि
साधारणपणे तोंड याच्या संबंधाने जास्त प्रश्न असतात, त्यानंतर हाताच्या संबंधाने असतात आणि साधारणपणे मग आपलं बाकी मग गुडघे, त्याच्यानंतर नीज वगैरे, नीज चेस्ट वगैरे याच्याबद्दलचे पण प्रश्न येऊ शकतात. म्हणून आपण हे सगळे बॉडी पार्ट्स आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, त्यांचे इंग्रजी नाव माहित असणं आवश्यक आहे, मराठी नाव पण माहिती असणं आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर त्यांचे फंक्शन म्हणजे त्यांचे कार्य, आपल्या शरीराला त्यांचे उपयोग, आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा कसा वापर करतो आणि आपलं दैनंदिन जीवन त्यांच्यामुळे कसं सुखकर झालेलं आहे याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. प्रश्न अत्यंत सोपे असतात, पर्याय असतात 4, त्या 4 पर्यायामधून एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो आणि इतके सोपे प्रश्न असतात की आपल्याला ते खात्रीशीर मार्क मिळून देणारे असतात. त्यासाठी या घटकाचा आपण निश्चितपणे पूर्ण हे घटक आहे ना, हे सर्व अवयव हे सर्व अवयव आपण यांची नावं आणि यांचे फंक्शन हे पाठच करायचे. म्हणजे साधारण दररोज 5 अवयवांचं जर आपण केलं तर साधारण 25 ते 30 अवयव आपण 5 ते 6 दिवसांमध्ये सगळे प्रकारे ते पाठांतर करू शकतो. त्यांची नावं, त्यांची स्पेलिंग, त्यांच्या स्पेलिंग मध्ये पण चुका आपण म्हणजे लक्षात आल्या पाहिजे आपल्या, कारण कधी कधी पर्याय त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडक्यात आपण त्याच्यामध्ये पण चुकू शकतो, तर ते पण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. स्पेलिंग पण आपलं व्यवस्थित पाठ पाहिजे. आणि हे सगळं फक्त स्कॉलरशिपच्या परीक्षेला नाही, आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण प्रत्येक टप्प्यावर या बॉडी पार्टचा आपल्याला महत्व आहे किंवा आपल्याला बॉडी पार्टचा उपयोग आहे, त्याचं फंक्शन माहिती असणं हे आपल्या एक आनंदाने जीवन जगण्यासाठी सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. म्हणून बॉडी पार्ट्स हा घटक अत्यंत महत्वाचा, सोपा, आपल्या दैनंदिन पण त्याच्यामध्ये आपले मार्क्स जाता कामा नये, त्याच्यामध्ये कोणताही घटक चुकला नाही पाहिजे, कोणताही प्रश्न आपला चुकू नये, कारण अत्यंत सोपा घटक आहे. तर अशा प्रकारे आज आपण पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजे आपण एक्सटर्नल बॉडी पार्ट्स आणि काही इंटरनल बॉडी पार्ट्स यांचा अभ्यास केला, त्यांच्या कार्याविषयी अभ्यास केला आणि त्यांचा एक थोडक्यात आढावा घेतला. प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात, प्रश्न येतात, तर त्यांचा एक आढावा घेतला. आता आता या ठिकाणी जर तुम्हाला काही शंका असेल तर आपण साळवे सर, हॅलो, हा बोला ना सर. आपल्याला तसं काही घेता येईल का चर्चा? चर्चा मुलं डिस्टर्ब करतील, येस 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 सर, मग ते आवाज जरा हे होतो. गोंधळ होईल. ठीक हो, गोंधळ होईल. आहे, हा घटक कसा सोपा होता, सगळ्यांना त्या घटकाच्या संबंधाने आपण जी चर्चा केली ती सर्वांपर्यंत पोहोचली असेल, सर्वांना समजली असेल, आणि आता याविषयी आपल्याला चर्चा करता येईल, परंतु चर्चा या ठिकाणी सगळ्यांचा आवाज आल्यामुळे थोडी अडचण डिस्टर्ब होऊ शकते. म्हणून आपण आपापल्या वर्गामध्ये, आपापल्या शाळांमध्ये जेव्हा आपल्या शाळा चालू होतील त्याविषयी तुमच्या काही शंका असतील तर निश्चितपणे आपण त्या घेऊयात. परंतु हा घटक अत्यंत सोपा आहे. या घटकाच्या या घटकाचा अभ्यास जर आपण चांगल्या पद्धतीने केला ना, अर्थात करायलाच पाहिजे आणि करणार आपण तुम्ही सर्व, तर तुम्हाला 100% याच्यामध्ये रिझल्ट मिळणार, एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. आणि मी खात्रीशीर सांगतो, हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून देणारा घटक आहे. याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. सर्वांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी, शिष्यवृत्ती असेल किंवा सर्व परीक्षा असतील किंवा सर्वच गोष्टींसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज सर 5 मिनिटं आहे का वेळ आपल्याकडे? आज या ठिकाणी हो आहे सर, बोल. मिशन आरंभ अंतर्गत जे आपल्या तासिका सुरू आहेत, तर यामध्ये पंचायत समिती श्रीरामपूर अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुदगिरणी या ठिकाणी मी अनंत यशवंत सलालकर उपाध्यापक या पदावर कार्यरत आहे. आज या ठिकाणी जे मिशन आरंभ अंतर्गत आपल्या तासिका चालू आहेत दररोजच्या, त्या अंतर्गत इंग्रजी विषय अंतर्गत बॉडी पार्ट तासिका घेण्यासाठी मला आपल्या अहिल्यानगर परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, सन्माननीय शिक्षणाधिकारी पाटील साहेब, सन्माननीय उपशिक्षणाधिकारी, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी आदरणीय दिवे साहेब, त्याचबरोबर विस्तार अधिकारी श्रीरामपूर पंचायत समिती आदरणीय दीपकजी त्रिभुवन साहेब, त्याचबरोबर आमचे केंद्र प्रमुख आदरणीय पिलकर सर,
त्याचबरोबर सन्माननीय साळवे सर, त्याचबरोबर ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य लाभलं ते सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजची तासिका या ठिकाणी बॉडी पार्टच्या संदर्भाने होती. अत्यंत सोपा घटक आहे, पुन्हा एकदा सांगतो. हा खात्रीशीर मार्क्स मिळवून देणारा घटक आहे. सर्वांनी चांगल्या पद्धतीने सगळ्या बॉडी पार्टचा अभ्यास करावा, सगळे शब्दपाठ करावे, त्याचे प्रश्न सोडवावे. सराव प्रश्नपत्रिका जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा तुमच्या लक्षात